आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे. त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधलंसुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भारत, या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे. पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे. आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरंढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक जास्त गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन त्याच्यावरची माती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्यातनं उत्पादन येण्याचा मार्ग हा थांबलेला जातो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून पीक गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबरच अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे की गुरं वाहून गेली. त्यामुळे गुरं धुरं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती. या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल. त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे. आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल. चांगली गोष्ट काही मंत्री फीवर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. ठीक आहे, पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्यांचं आहे ते लक्षात घेऊन तातडीची मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं. आणि तरच यातनं हा शेतकरी बळी राजा वाचेल. त्याचं फार मोठं संकट आहे. आणखी पाऊस सांगितला असं हवामान खात्याने सांगितले की या 4 दिवसात सुद्धा पाऊस आहे. यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की हवामान खाते जे जे सांगतं आहे ते घडतं आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून. आणि
पहिला टप्पा मे महिन्याच्या कालखंडात सुद्धा पाऊस पडला आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं यांनी शेतकऱ्याला सावध केले, बेसावध ठेवलेलं नाही. आणि त्यांची जी असं अंदाजाची माहिती आहे त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. सर, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. खास करून काही नेते जे वक्तव्य करत आहेत तर त्याच्यातून तुम्ही नाशिकमध्ये याबद्दल बोलला होता, तर नक्की आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? माझी थोडी तक्रारच्या संबंधीची आहे. दुर्दैवानं मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वेगळं वातावरण जाणीवपूर्वक काही घटक करतात, काही प्रश्न उपस्थित करतात. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. मला राज्य सरकार काही हालचाल करायला लागले असं दिसतं. प्रत्यक्ष त्याची कृती कधी होईल त्यावेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल. पण जे राज्य सरकार पावलं टाकतं ती आज गरज काय? कटुता कमी करणं, सामंजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं. आज या स्थितीला सरकारने 2 कमिट्या केल्या. एक मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या एका मंत्र्यांना नेमून आणि त्या कमिटीमध्ये एका दुसरी व्यक्ती शोधली तर सगळे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे त्याच्यात घेतले. आणि दुसरी कमिटी जी आहे त्याच्यात ओबीसी त्याचं नेतृत्व करतात आणि सदस्य ओबीसीचे आहेत. या दोघांचे प्रश्न आहेत. पण आज कटुता कमी करायची असेल, सामंजस्य करायचं असेल तर या दोघांना घेऊन एकत्र बसलं पाहिजे. आणि हे बसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याचा पुढाकार घेतला. हे दोन्ही घटकांचे प्रतिनिधी बोलवले, त्यांचा जास्त प्रश्न असतील त्यातनं मार्ग काढायचे पावले टाकली आणि त्याच्यानंतर एक सामंजस्याचं वातावरण तयार करावं. महाराष्ट्रात एक मोहीम सुरू केली आणि ती करत असताना आमच्यासारखे अनेक लोक असेल त्यांची सुद्धा याला साथ मिळेल. कारण आम्हाला हा महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे आणि ही ऐक्याची वीर ही दुर्मिळ होता कामा नये. आज ह्याची राज्याच्या दृष्टीने अत्यंत गरज आहे आणि म्हणून ते वातावरण तयार करायला योग्य ते निकाल राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सर, ऑब्झर्वेशन असं आहे, जर कोरिलेशन झालं तर ओबीसी मध्ये भाजप त्याला भाजपचा फायदा म्हणून प्रत्येक जातीचे मोर्चे काढून पुन्हा ते वातावरण पेटवलं जातं. तेच असा असं असे की प्रत्येक जातीचे मोर्चे सुरू आहे. त्याच्यातनं पुन्हा मागण्या कटुता. शेवटी गावात आपल्याला राहायचं आहे, एकत्र राहायचं आहे. कुणाचे प्रश्न असतील तर गावाच्या राजकारण्यांनी बसून ते सोडवायचे. त्याच्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध वेगळे मोर्चे काढणं हा मार्ग नाही आहे. पण दुर्दैवानं आज त्या रस्त्यात जातात आणि सरकार याच्यामध्ये बघायची भूमिका घेते. सर, शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावमधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी विकल्या. ते दुभत्या म्हशी होत्या, पण गोरक्षक बनवणाऱ्यांनी त्या अडवल्या आणि पुण्यातल्या बोगदो घाटातल्या देवे घाटाच्या खाली त्या आणल्या आणि त्या देत नाही. बरेच म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे सदाभाऊ खोत जे आमदार आहेत तर तेही मागणी करतायत. तर हे फक्त एक घटना नाही, संपूर्ण राज्यभरामध्ये जे पाहायला मिळतंय की गोरक्षक म्हणवणारे जे आहेत त्यांनी एक उच्चार मांडलेला किंवा गोरक्षक म्हणून जे करतायत ते शेतकऱ्यांची ही दुभती जनावरते. आज महाराष्ट्रात गेले काही महिने वर्ष गोरक्षक या नावानं शेतकऱ्यांना प्रचंड यातना देण्याचं काम
काही घटक करत आहे. कधी गाडी नेतील, बैल नेतील, म्हशी नेतील आणि आरोप करते की हे अन्य कामाच्यासाठी वापरतात. आज शेतकरी चिंतेत आहे, त्याचं जनावर पशुधन वाचवायचं कसं आणि वाचवायचं कसं हा प्रश्न असताना त्याला सहाय्य मदत करण्याच्या ऐवजी त्याची हे पशुधन ताब्यात घ्यायचं अन्य कारणाच्यासाठी आणि गोरक्षण म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचं, हे शिक्षण राज्यात चांगलं नाही. सरकारने रुथलेस ॲक्शन घेतलं पाहिजेत अशा घटकांच्याबद्दल. सर, राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक नवीन जी काही त्यांनी गोष्ट सांगितली की मतदार एकतर वाढवले जात आहे तर दुसरीकडे डिलीट पण केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राठोराचा पण उल्लेख होता आणि कर्नाटकमधल्या. तर निवडणूक आयोग याला सक्षमपणे उत्तर देतो आहे असं तुम्हाला वाटतंय की प्रश्नांची जे प्रश्न निर्माण झाले त्याचं काही निराकरण होत आहे? प्रश्न असा आहे की राहुल गांधी या अन्य लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांचा रोग जो आहे तो निवडणूक आयोगाच्या एकंदर कामाच्या पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनच्या संदर्भात त्यावेळेला जबाबदार लोक राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेतेपद हा पार्लमेंटची इन्स्टिट्यूशनमध्ये एक हे विरोधी पक्ष ही सुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यामुळे ते जे सातत्याने माणसं आहेत त्याची नोंद संबंधित संस्थेने घेतली पाहिजे. आज घडतं काय, राहुल गांधी किंवा इतरांनी निवडणूक आयोगाच्या प्रश्नाच्या संबंधी टीका टिप्पणी केली तर त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही. त्याचं उत्तर आज भाजपचे नेते देत आहेत. हा विषय त्यांचा नाही, हा विषय आयोगाचा आहे. पण आयोग राहिलं बाजूला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारी तेच त्याची उत्तरं देतात. याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या संबंधी गैरविश्वास वाढीला मदत ते करत आहेत आणि ही गोष्ट चांगली नाही. सर, भारत पाकिस्तानमध्ये जे काही क्रिकेट मॅच सुरू आहे एशिया कपच्या माध्यमातून तर त्याची बरीच उलटसुलट चर्चा होती. पहिली गोष्ट तर आत्ता भारताने ह्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला पाहिजे का याबद्दल प्रश्न विचारला गेला. नंतर आता जो झाला तर पाकिस्तानच्या एका खेळाडूंनी म्हणजे रायफल जे फायर करतोय अशी एक कृती केली. तर याच्यावरून बरेच काही प्रश्न उपस्थित होते. खेळामध्ये अशा गोष्टी आणू नये, कुणीच आणू नये. पाकिस्तानने आणू नये. आमच्या पत्रकारांनी सुद्धा त्याला काळजीपूर्वक याच्याकडे बघावं. सर, आता जो निवडणूक आयोगाचा विषय झाला तर जी SIR ची जी प्रक्रिया आहे जी आता बिहारमध्ये राबवली गेली तर ती संपूर्ण देशभरामध्ये राबवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अशी माहिती जी आहे ती आलेली होती. तर याबद्दल काय अपेक्षा, कारण निवडणूक आयोगाबद्दल विरोधी पक्ष खूप सगळे आक्षेप घेतात. त्यामुळेच एक तर ह्या SIRच्या संबंधी पावले टाकली जात आहे ती वास्तवतेवर आधारित असली पाहिजेत, सखोल अभ्यास पाहिजे आणि हे जे नावं घालणं नावं कमी करणं हे जे उद्योग चालले त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनच्या संबंधी गैरविश्वास जनमानसात निर्माण होईल. हे टाळलं पाहिजे. हा विश्वास त्याला धक्का आजपर्यंत कधी लागला नाही. याच वेळी हे चित्र दिसतं आहे आणि त्याचे परिणाम हे चांगले नाहीत. याचा कॉग्निजन्स याची नोंद इलेक्शन कमिशनने घेणं अत्यंत गरजेचं. सर, काही घटक सरकारमधले जाणीवपूर्वक वाचाळवेरासारखे काही वादग्रस्त वक्तव्य करून अटेन्शन ओढून घेतात. पण त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्णपणे एकदम खालची पातळी त्याच्या पलीकडे जाते. तुम्ही स्वतः CM साहेबांशी बोललात, जयंत पाटलांचा विषय आहे आपल्याला माहिती. तर काय वाटतंय, काय खरं सरकार काय करेल का ठरवून चालेल सगळ्या गोष्टी? असं
माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं, पण फार गांभीर्यानं या प्रश्नाकडे पाहिलं का नाही इथे शंका येईल असं त्यांची उत्तरं होतं. पण अपेक्षा करूया आज उद्याच्या संबंधी ठोस पावले ते टाकतील. हे वातावरण तयार करणं राज्याच्या हिताचं नाही. समाधानी आहात का त्यांनी सीएम सांगितलं ना नाही.